मावशी मुकादमाचं घर कुठे आहे? ते तिथं खाटावर बसले ना तच मुकदम. हा का? या टायमाला माणसं कमी पडीवर आता उन्हाळा दिले पडते ऊस तोडायला लोक. राम राम. राम राम. का राजूरची टोळे आहेत ना? हा काऊन आपला ऊस तोडायचा होता, जमन का तोडायला? ते फील्ड मधलं विचारावं लागेल राव, आमच्या हातात थोडी जास्त ती. कोणी फ्रेंड म्हणून आहे का नंबर? नंबर हा आहे. चालते, करतो बंद. नमस्कार, फिल्डमन साहेब ना? आम्हाला टोळी लागत होती, ऊस तोडायचा होता. मी हिंगणून बोलतो, शिवा जाधव. हां म्हणजे ऑर्डर ना चहुकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी. तुमचा फोन आला का? तेव्हा साहेब सगळं तुम्ही पाखराच्या चोची काय तू? गाणी. सरपंच सगळ्या गावांना टोळे आलं, आपल्या गावाला अजून एकही टोळी नाही आली. अरे बाबा, आधी बाकीच्या गावांचं होईल, मग आपला नंबर येईल ना. काय आला नंबर आणि काय आलं नंबर? फिल्डमनला फोन केला, ते म्हणला वरून ऑर्डर चेअरमनची गाडी घ्यावं लागेल. मी तर म्हणलो होतो चेअरमनची गाडी घ्यावं लागेल म्हणून. ऐक ना राम भाऊ, बोललो होतो का ना? हे बघा, अरे दादा आमचा आधीच विषय झाला. अरे आम्हाला बी काळजी आहे, तू आत्ता आला. मग काय अडचण आहे? अरे जाऊ ना, मी का नाही म्हणलो. करायचं का नियोजन? जायचं का मग? चला बघा मग. चला, ज्याचा ज्याचा ऊस आहे सगळेच चला. काय येशी 5-50 शेतकरी दिसले की लगेच फरक पडन. सरपंच, आपण चेअरमॅन पेक्षा एमडीचीच गाडी घेतली तर. अहो दादा, कशाला एमडीची आणि फिमडीची? आम्ही डायरेक्ट चेअरमनला बोलू शकतो ना, ऑन टेबल. अहो घरगुती संबंध आहेत माझे. वय तर मग मी बोलू शकत नाही? अरे याच्या का टाळूत पाणी झालं का? अरे तुला का हलका माणूस वाटलो का मी? अरे सारखे साहेबाचे फोन असतात मला, कळलं का? मोबाईल घेतो. तुला जेव्हा धुता येत नव्हती ना, तेव्हापासून मी साहेबासोबत आहे. तू सांगायला मला. सरपंच जाऊ दे आता, उद्या काय करायचं ते सांगा. जाऊ ना मेजर, मी का नाही म्हणलो. करा माणसं गोळा. चला होय चालतंय की चला, चला. जाऊ. तेवढं पैशात दूध होणार हे शक्य नाही. शेठचा तसा आदेश आहे, तेवढ्यात तुम्हाला करावं लागेल. मला शेठला विचारायला लागेल, विचारून बघतो मी. नाहीतर तेवढ्यात नाही व्हायचं. सेट आम्ही आलो होतो, म्हणजे आम्ही सगळेच आलो होतो. म्हणलं आपली गाठ घ्यावं. शेठ तेवढे पैसे ते ऐकत नाहीत. तुम्ही बोलता का त्यांच्याशी पर्सनल कॉलवर? अरे तुला कितीदा सांगितलंय, माझं फक्त नाव सांगत जा म्हणून. नाही काम झालं ना तिथून पुढं कुणाच्या कशा खोट्या सारायचे ते. ओके शेठ. शेट, बाकीच्या गावांना आपल्या कारखान्याच्या टोळ्या आल्या, बरं नेमक्या आपल्याच गावाला अजून आल्या नाहीत. मी यांना म्हणलो बिट्टू शेटची गाठ घेऊ. शेट 101% याच्यावर काहीतरी तोडगा काढतील. हा तुम्हाला ऊस तोडायच्या टायमाला आमचं ध्यान होतं काय? हा
आज तुमच्या गावातून फक्त 50 मतदान पडले अण्णांना. तुम्ही सगळ्यांनी जर अण्णांना मतदान केलं असतं ना, अण्णा आज आमदार असते, आमदार. मतदानाचा आणि ऊसाचा काय संबंध आहे? शेअर्स भरतोय आम्ही इथं. तुम्ही तर गाठून फाट्या मारायला लागले. नाव काय? सरपंच गणपत मोरे. शेठचं नाव काय? याच वय मेजर. मेजर. शाबास. असा कार्यकर्ता पाहिजे, स्पष्ट बोलणारा. काय गणपतराव? हा ना अरे काय हाना हाना हा? ही साखर सारखी गोड माणसं आत्ताशी घेऊन आला माझ्या दारात. गेले ना टोळ्या गावागावानी. हा तरी पण एक काम करू, तुम्ही सगळ्यांनी शेअर्स भरल्यात ना? भरल्यात ना? झालं तर मग. अरे मालकच तुम्ही येत, फक्त टोळ्यांचा प्रॉब्लेम आहे. हा नाही तर कारखाना तुमचा आहे आणि ऊस तुमचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तोडा, आणा, घाला. काय कोणाला विचारायची गरज आहे? काय सरपंच? हा मी तर म्हणलो काय कराय. झालं तर मग या. गणपतराव, तुम्हाला तालुक्याला घ्यायचा विचार करतोय आणि तुमच्या गाव हँडल व्हाय ना का? मी करतो शेठ. 101% करतो. 101% करतो मी बरोसाठी. चल वाचतो तुला चल. काय प्रॉब्लेम नाही. चला मग तात्या आहो. तो नाही मेजर इकडे या. चला. बस ना. बस की. काय म्हणत होतं बाहेर? शेअर्स भरल्यात. कारखाना का तुझ्या बापाचा आहे का? चोंगे. बापाचा नाही, सभासद आहे. तू सभासद आहे आणि आम्ही काय काढायला काय? आईचा भाग आहे दर तुझ्या. इकडं मुतलं तर घागा 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 बघ, तिकडे निघल. किती गैरवस तुझा? 5-6 एकर आहे. 5-6 एकर. झाड भर ऊस आणि कोट भर बाप. कोणाची बारावारी करावं कळतं का तुला? तुला ऊस घालायचा ना घाल, पण शेअर्स भरल्यात. सभासद सदस्य केवढा आहे, लसूण आहे. असलं शहाणपणा परत जर झाला ना, गायब करून टाकील. भट. मालक बना निघाले. काय झालं मग टोळ्याला? टोळ्या नाहीत ना कारखान्याकडे. टोळ्या नाहीत? मग आता काय ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने ऊस तोडून आणायचा आणि कारखान्यावर घालायचा. एवढा ऊस तोडायचा म्हणजे का खायचं काम आहे का? टोळ्याने तर कसा तोडायचा ऊस? काय करणार आपण तरी?
अरे नसतील तर नसू दे ना माणसं, आपण तोडू ना. शशी हो पाय बरं उद्याच्याला 5-6 माणसं बरं पाहते. बघूच तो यूज काय करत. आण भाकरी आण. गिरजू त्याला बी सांग